नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गावठी चिकन रस्सा। तर त्यासाठी लागणारे हे चिकन आहे ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आणि त्यासाठी लागणारे इंग्रेडिएंट तर हे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि हा थोडा लसूण घेतलेला आहे ठेचून, आणि हा घरगुती मसाला, आणि हे चिकन मसाला, हळद आणि काश्मीरी लाल आणि मीठ आणि 2 मिरची। आणि आपल्याला लागणारा हा मसाला आहे जो आपण आपल्या चिकनसाठी वापरणार आहोत। ह्याची रेसिपी तुम्हाला मी चॅनलवर लवकरच दाखवेन। तर चला आपण स्टार्ट करूया। या बाजूला मी हे पाणी तापत ठेवलेलं आहे जे आपल्याला चिकन रस्स्यासाठी लागणार आहे, ते आपण नंतर वापरणार आहोत। तर चला आपण बनवूया चिकन रस्सा। तर मी आधी तेल टाकून घेणार आहे। तर हे तेल टाकून झालेलं आहे। सर्वात आधी टाकणार आहे मी लसूण। जरा लसूण तडतडलं की आपण कांदा टाकणार आहोत। दोन मिरची, हे छान असं गुलाबी करून घ्यायचं आपल्याला। गुलाबी होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं। झालेलं आहे। तर आपण आता त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया। तर सर्वात आधी हळद घालायची आणि काश्मीरी लाल मसाला, चिकन मसाला आणि घरगुती मसाला, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। बाकीचं मीठ आपण नंतर घालणार आहोत आणि छान परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हे चिकन। अशा प्रकारे आपण छान त्याला फ्राय करून घेऊया। चिकन छान मस्तपैकी परतून घेऊया। असं छान परतलं की आपण त्याच्यावर झाकण ठेवून त्याचं पाणी सुटेपर्यंत आपण गॅस बारीक करून 5-7 मिनिटं आपण थांबायचं आहे। तर हे असं झाकण ठेवायचं आणि गॅस आपला असा बारीक करायचा आणि त्याच्यावर थोडंसं असं वजन ठेवायचं, कारण वाफ जाता कामा नये। तुम्ही बघू शकता मंडळी कसं छान पाणी सुटलेलं आहे आपल्या चिकनला। आपण अजिबात त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही, हे चिकनचंच पाणी आहे जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसते। तर आता आपण त्याच्यामध्ये वाटप घालणार आहोत। तर हे असं वाटप आहे जे आपण चिकनमध्ये घालणार आहोत। ह्याची रेसिपी तुम्हाला मी व्हिडिओ पाठवणार आहे चॅनलवर आपल्या। पण हे कांदा खोबरं आणि ह्याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण आलं धणे बडीशेप असं सगळं आहे। तर ते आपण आता घालूया। आणि जे हे चिकनला असं पाणी सुटतं ना, त्यामुळे रस्सा तुमचा खूप छान होतो। रश्श्याला खूप छान चव येते।
आता आपल्याला हवं तेवढं आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करू, जसं आपल्या आवडीनुसार. तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तर त्याप्रमाणे पाणी घालायचं. आता छान उकळी येऊ द्यायची आणि आपण थोडंसं मगाशी कमी मीठ टाकलेलं, तर थोडंसं मीठ त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. आणि आता 5-7 मिनटं छान उकळी आली का आपलं चिकन तयार आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, आपलं चिकन किती भारी अफलातून झालेलं आहे. कशी छान तरी आलेली आहे चिकनला. आता जेवणासाठी चिकन आपलं रेडी आहे. तर या जेवायला. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे छाया किचन स्टोरी. थँक्यू.